का मोठ्या बातमीने दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येते। यासोबतच गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात। नितीन गडकरी हे नागपुरातून भाजपचे उमेदवार असू शकतात। पुढील 2 दिवसांमध्ये 100 ते 150 उमेदवारांची घोषणा होण्याची ही शक्यता आहे। तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडतायत। राजकीय जाणकारांच्या मते वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे। ते तिसऱ्यांदा भाजपच्या चिन्हावर वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी उत्तर प्रदेशातून तर अमित शहा गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवू शकतील। नितीन गडकरी हे नागपूरमधून लोकसभेसाठी उभे राहतील अशी ही चर्चा आहे। पियुष गोयल पूर्व मुंबई इथून त्यांना उमेदवारी मिळू शकते। अनुराग ठाकूर हमीरपुर उत्तर प्रदेश इथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी ही चर्चा आहे। तर स्मृती इराणी अमेठी उत्तर प्रदेश इथून निवडणूक लढवू शकतील। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय की भाजपच्या बैठकीमध्ये अमित शहा आणि मोदी यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो। यामध्ये आता अनेक दिग्गज मैदानात उतरतायत। यामध्ये गडकरी नागपूरमधून तर अमित शहा आणि मोदी गुजरातमधून अशा पद्धतीची चर्चाही सुरू आहे। काय अधिकचे अपडेट्स द्याल? अगदी बरोबर श्वेता, रात्री जवळपास 3:30 वाजेपर्यंत भाजपच्या बैठकीमध्ये अनेक विषयावरती खलबत जी आहे ती झाली होती आणि त्यानंतर आजच भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसंदर्भातील पहिली यादी जी आहे ती जाहीर केली जाऊ शकते। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की श्वेता, भारतीय जनता पार्टीकडून 3 टप्प्यामध्ये खरं तर या उमेदवारांच्या यादींची नावं जी आहेत ती प्रसिद्ध केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात आपण जर बघितलं प्रामुख्यानं तर व्हीव्हीआयपी लोकांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाऊ शकतात आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यासारख्या दिग्गज मंत्र्यांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाणार आहेत। दुसरीकडे जर आपण बघायला गेलो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील अशाच पद्धतीचे जे राज्यसभेचे मंत्री आहेत त्यांच्या आणि जे राज्यसभेचे माजी म्हणजे निवृत्त झालेले आहेत खासदार त्यांची देखील नावं दिली जाऊ शकतात। त्यामुळे आज बघावं लागणार आहे की आज कशा पद्धतीने यादी भारतीय जनता पार्टी प्रसिद्ध करतं आणि त्या यादीमध्ये नेमकं कोणकोणत्या दिग्गजांची नावं जी आहेत ती असू शकतात। आपल्याला माहिती श्वेता की भारतीय जनता पार्टीकडून 400 पारचा जो नारा आहे तो दिला गेलेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारची रिस्क जी आहे ती घेतली जात नाही आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर दिग्गजांची नावं जी आहेत ती आजच्या यादीमध्ये प्रसिद्ध होऊ शकतात। नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अनेक व्हीव्हीआयपी उमेदवारांची नावं याच्या यादीमध्ये येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते।